नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आजचं लेक्चर जे असणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण डॉक्युमेंट्स फॉर बी फार्मसी, बी फार्मसीसाठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, ॲडमिशन घ्यायचं असेल तर कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर सुरुवातीला काही कॉमन डॉक्युमेंट्स जे आहेत ते कॉमन डॉक्युमेंट्स आपण सुरुवातीला पाहणार आहे. कॉमन डॉक्युमेंट्स म्हणजे काय? विद्यार्थी कास्टमध्ये असू देत किंवा कोणत्याही कॅटेगरीत असू देत किंवा ओपनमध्ये असू देत, ओबीसीमध्ये असू देत, कोणत्याही कॅटेगरीमध्ये असला तरी त्या सर्वच विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स मी आत्ता सांगणार आहे ते सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ओके. सो त्यातलं पहिलं डॉक्युमेंट आहे SSC मार्कशीट. आता SSC म्हणजे कोणतं? 10th जे तुमचं मार्कशीट आहे ते पहा. आता मार्कशीट किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळतं आहे की नाही, SSC सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. सो ज्याच्यावरती तुमचे पर्सेंटेज लिहिलेले असतील ते, मग आयदर मार्कशीटवर लिहिले असतील तर मार्कशीट सुद्धा चालेल किंवा सर्टिफिकेट, 10th सर्टिफिकेट, SSCचं जे सर्टिफिकेट मिळतं ते सर्टिफिकेट सुद्धा चालेल. ओके. SSC मार्कशीट नंतर दुसरं आहे HSC मार्कशीट. HSC म्हणजे कोणतं? 12th साठीचं आहे की नाही, 12th बोर्डमध्ये जे काय मार्कशीट असणार आहे ते 12th बोर्डचं मार्कशीट. याच्यानंतर असणार आहे MHT CET 2021चं स्कोअर कार्ड. आता ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची समजून घ्या. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, बाळांनो तुम्ही आता जे ॲडमिशन घेणार आहे ना ते 2021-2022 साठी घेताय, बरोबर? सो तुम्ही जी CET दिलेली असेल ती 2021 मध्ये दिलेली CET असली पाहिजे, समजून घ्या. जर एखाद्या विद्यार्थ्यानं 2020 मध्ये CET दिली असेल आणि गॅप घेतला असेल आणि आत्ताची 21ची CET दिली नसेल तर 2020 साली जी CET दिलेली आहे त्याचा स्कोअर या ठिकाणी आपल्याला, म्हणजे त्याचं स्कोअर कार्ड तुम्हाला या ठिकाणी चालत नाही. या वर्षीची 2021ची जी CET झालेली आहे ना त्याच CETचं तुम्हाला काय लागणार आहे? स्कोअर कार्ड लागणार आहे. ओके. याच्यानंतरचं नेक्स्ट डॉक्युमेंट आहे लिव्हिंग सर्टिफिकेट. ज्या कॉलेजमधून तुम्ही 11th अँड 12th केलेलं आहे त्या कॉलेजचं तुम्हाला काय लागणार आहे? सर्टिफिकेट लागणार आहे. नेक्स्ट सर्टिफिकेट आहे नॅशनॅलिटी ऑर डोमासाईल. ओके. नॅशनॅलिटी किंवा डोमासाईल यातलं कोणतंही एक डॉक्युमेंट असेल तरी चालेल. आता लेटेस्ट कमेंट होती एका विद्यार्थ्याची की डोमासाईल हे स्टेटचं मिळतं का नॅशनलचं मिळतं? बाळांनो डोमासाईल जे आहे ना ते फक्त आणि फक्त स्टेट गव्हर्नमेंटकडूनच दिलं जातं, लक्षात ठेवा. सो डोमासाईल जे असेल ते स्टेटचंच असणार आहे तुमचं. डोमासाईल किंवा नॅशनॅलिटी दोन्हीतलं कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला चालणार आहे. जर काही कारणानिमित्त तुम्ही जर डोमासाईल आधीच काढून घेतलं असेल तर पुन्हा डोमासाईलचं सर्टिफिकेट तुम्हाला काढण्याची गरज नाही आहे या ठिकाणी. ओके. हे 5 डॉक्युमेंट्स आणि याच्यासोबत अजून काही ठराविक डॉक्युमेंट्स आहेत. इन्कम सर्टिफिकेट. ओके. हां, आता इन्कम सर्टिफिकेटबद्दल लक्षात ठेवा. पहा, इन्कम सर्टिफिकेट जे असतं ना या इन्कम सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी फक्त 1 इयर एवढीच असते. आता हे 1 इयर पण कुठून चालू होतं? नेहमी 1 एप्रिल ते 31 मार्च. ओके. आता पहा, आता सध्या इयर कोणतं चालू आहे? 2021 इयर चालू आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 1 एप्रिल 2021 नंतर जर इन्कम सर्टिफिकेट काढलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा इन्कम सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. बघा, नीट समजून घ्या. 1 एप्रिल 2021च्या नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इन्कम सर्टिफिकेट काढलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना पुन्हा इन्कम सर्टिफिकेट काढण्याची गरज नाहीये. पण ज्या विद्यार्थ्यांनी या डेटच्या आधीचं इन्कम सर्टिफिकेट असेल बरं त्या विद्यार्थ्यांना मात्र नवीन इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी काढावं लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेटची ही गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. ओके. याच्यानंतर ज्यांनी काढलंय त्यांनी काढण्याची गरज नाही, बट ज्यांनी अजून काढलेलं नाहीये त्यांनी प्रोसेस स्टार्ट करा. आत्ताच्या आत्ता इन्कम सर्टिफिकेट काढायला सुरुवात करा. ओके. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. आता याची काय गरज, म्हणजे हे जे आधार कार्ड आहे हे बऱ्यापैकी सगळ्यांकडेच असतं आहे की नाही. याच्यानंतर रेशन कार्ड. ही सुद्धा गोष्ट अशी आहे की जी सगळ्यांकडेच असणार आहे, त्यामुळे ह्या 2 गोष्टी पुन्हा काढण्याची गरज नाही आहे. हां, अकाउंट इन नॅशनल बँक. नॅशनल बँक जी काय आहे त्या बँकेचंच तुम्हाला काय पाहिजे? अकाउंट पाहिजे. लक्षात घ्या, कोणत्याही दुसऱ्या बँकेत चालत नाही. ज्या नॅशनलाइज्ड बँक्स आहेत एक नाही, ज्या प्रकारे बघा महाराष्ट्र बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, SBI आहे, कॅनरा बँक आहे, बरोबर. या प्रकारच्या काही नॅशनल बँक्स आहेत, बरोबर. टोटल मला वाटतं 19 बँक्स आहेत काहीतरी. ओके. सो त्या बँकचंच तुम्हाला काय पाहिजे? अकाउंट पाहिजे. त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट हवं आहे. ओके. याच्यानंतरचं डॉक्युमेंट नाही आहे. फोटोज सगळ्यांकडेच असतात, सो फोटोज सुद्धा तुम्हाला लागतील.
आता जे मी हे या ठिकाणी जे काही 10 डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले, हे 10च्या 10 डॉक्युमेंट्स सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणार आहेत. मग तो कॅटेगरीमध्ये असला काय आणि कॅटेगरीमध्ये नसला काय, सर्वच विद्यार्थ्यांना हे 10च्या 10 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. पण हे 10 डॉक्युमेंट्स सोडून सुद्धा काही डॉक्युमेंट्स असे आहेत की जे ठराविक विद्यार्थ्यांना लागतील. जसं की आता जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच कास्ट सर्टिफिकेट लागेल. बरं, आता कास्ट सर्टिफिकेट लागतंय याचाच अर्थ त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. आता पहा, कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही तयार करून घेतलं असेल आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर या कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस सुद्धा तुम्ही काय करा, आत्ताच स्टार्ट करा. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होण्याआधी तुमची कास्ट व्हॅलिडिटी येऊन जाईल. बरं, जर कास्ट व्हॅलिडिटी ॲडमिशन प्रोसेसपर्यंत आली नाही तरी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो. या कास्ट व्हॅलिडिटीची एक रिसीट मिळते. ती रिसीट जरी तुम्ही काय केली सांगा, अटॅच केली ॲडमिशन प्रोसेस वेळी, तरी सुद्धा तुमची ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल. आणि ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर ज्यावेळी तुमची कास्ट व्हॅलिडिटी येईल त्यावेळी तुम्ही ती कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी काय रिसीट असेल ती अटॅच केली तरी सुद्धा तुमची प्रोसेस त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे, तुमची प्रोसेस थांबणार नाही. बट काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे त्यांनी याची प्रोसेस आत्तापासून स्टार्ट करायला सुरुवात करा. ओके, बरं. कास्ट व्हॅलिडिटी जर तयार करायची असेल ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट हवं आहे. आणि जर कास्ट सर्टिफिकेट देखील नसेल तरी सुद्धा सगळ्यात सुरुवातीला कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. याच्याशिवाय हे डॉक्युमेंट तयार होणार नाहीये, कारण हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे याच्यासाठीच. ओके, बऱ्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असतं, कारण 11th-12th मध्ये हे सर्टिफिकेट आपल्याला लागतं. बट काही विद्यार्थ्यांकडे जर नसेल, ज्या विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट नसेल त्यांनी हे दोन्हीही डॉक्युमेंट, कुणासाठी सांगतोय मी हे, जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे 2 डॉक्युमेंट गरजेचे डॉक्युमेंट आहेत, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. ओके, आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे तो NCL. स्पेलिंग नीट लक्षात घ्या, नॉन क्रिमी लेयर आहे बाळांनो. ओके, नॉन क्रिमिनल नाही आहे, हे नॉन क्रिमी लेयर आहे. म्हणजे एक ठराविक उत्पन्न जे आहे त्याच्यावरचा किंवा त्याच्या खालचा गट, त्याला NCLचं सर्टिफिकेट म्हणतात. ओके, आता हे जे NCLचं सर्टिफिकेट आहे ना, नॉन क्रिमी लेयरचं जे काही सर्टिफिकेट आहे, याच्यासाठी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, SC आणि ST या 2 कॅटेगरी सोडून, म्हणजे या 2 कॅटेगरी सोडून बाकी सर्वच विद्यार्थ्यांनी NCLचं डॉक्युमेंट तयार करायचं आहे. फक्त SC आणि ST या 2 विद्यार्थ्यांनी NCLचं डॉक्युमेंट काढायचं नाही. हे 2 कॅटेगरीतले विद्यार्थी सोडून सर्व विद्यार्थ्यांनी NCLचं डॉक्युमेंट या ठिकाणी तयार करायचं आहे. ओके, आता याच्यानंतरचं नेक्स्ट आहे EWS. एक नाही, आता हे जे EWSचं सर्टिफिकेट आहे की नाही, याच्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की EWS सर्टिफिकेट इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं सर्टिफिकेट आहे. कुणी हे डॉक्युमेंट तयार करायचं, एलिजिबिलिटी काय आहे, हे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी कोणते कोणते दुसरे डॉक्युमेंट्स लागतात, याच्यावरती हा जो आहे ना, हा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे. याची जी काही लिंक असेल ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, त्याचबरोबर वरती आय बटनवरती सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. सो EWS संदर्भात जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर हा आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. म्हणजे EWSचं सर्टिफिकेट कुणी तयार केलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, आता याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स आहेत जे की आता पहा, काही विद्यार्थी जे असतात ते डायरेक्ट सेकंड इयरला येतात, एक नाही, बी फार्मसीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतात. म्हणजे त्यांनी काय केलेले असते, डी फार्मसी करून नंतर ते बी फार्मसीसाठी येतात. आता पहा, जे 11th अँड 12th नंतर बी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी HSC आणि CET ही 2 सर्टिफिकेट लागणार आहेत. पण जे डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी डी फार्मसीचं सर्टिफिकेट लागणार आहे. ते विद्यार्थ्यांसाठी HSC आणि CETचं सर्टिफिकेट लागणार नाही. बाकी सर्व डॉक्युमेंट मात्र जे सेकंड इयरला डायरेक्ट ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी हे HSC आणि CETचं मार्कशीट सोडून बाकी सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आणि त्यासाठी एक्स्ट्राचं जे एक डॉक्युमेंट असेल, तुमचं जे डी फार्मसीचं सर्टिफिकेट आहे, हे डी फार्मसीचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. ओके, डायरेक्ट सेकंड इयरवाल्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, आता पहा, याच्यानंतर
काही अदर डॉक्युमेंट्स आहेत जे की सगळ्यांनाच गरजेचे नाही आहेत. जे ठराविक विद्यार्थी आहेत त्या ठराविक विद्यार्थ्यांनाच हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. जसं की डिफेन्स सर्टिफिकेट, ज्यांचे आई वडील आजी आजोबा डिफेन्समध्ये होते त्या विद्यार्थ्यांना जर या डिफेन्स सर्टिफिकेट असेल तर त्या विद्यार्थ्यांनी हे डिफेन्स सर्टिफिकेट अटॅच करा. याच्या थ्रू तुम्हाला काहीतरी रिझर्व्ह कोटा असतो, रिझर्व्ह मार्क असतात, ते मार्क्स तुम्हाला मिळून जातील किंवा त्या रिझर्व्ह कोट्यामधून तुम्हाला काय मिळून जाईल, ॲडमिशन त्या ठिकाणी मिळून जाईल. सो ज्यांचे आई वडील आणि आजी आजोबा डिफेन्समध्ये होते तेच विद्यार्थी हे सर्टिफिकेट अटॅच करू शकणार आहेत, त्यांनाच हे सर्टिफिकेट मिळणार आहे त्या ठिकाणी. ओके. नाव नेक्स्ट आहे गॅप सर्टिफिकेट. काही विद्यार्थी काय करतात, स्टडीच्या दृष्टीनं एक नाही MST समजा सीईटीची तुम्ही एक्झाम देताय आणि सीईटीची एक्झाम देताना एखाद्या वर्षी तुम्हाला जेवढे हवेत तेवढे मार्क्स जर पडलेले नाही तर काही विद्यार्थी काय करतात, गॅप घेतात स्टडी पर्पजसाठी. सो जर तुम्ही गॅप घेतला असेल, ज्या विद्यार्थ्यांनी गॅप घेतला असेल त्या विद्यार्थ्यांना हे गॅप सर्टिफिकेटसुद्धा अटॅच करावं लागतं. पहा, हे 2 डॉक्युमेंट्स असे आहेत की सर्व विद्यार्थ्यांसाठी नाही आहेत. जे डिफेन्समध्ये असतील त्यांच्यासाठी डिफेन्स सर्टिफिकेट आहे, ज्या विद्यार्थ्यांनी स्टडी पर्पजसाठी गॅप घेतलेला आहे त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट अटॅच करावं लागतं. सो आता हे जे काय आपण सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी पाहिले, हे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट्स कशासाठी लागणार आहेत तुम्हाला, बी फार्मसीचं ॲडमिशन घेताना या डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बी फार्मसीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स घेतले. जर याच्या संदर्भात जे विद्यार्थी बी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन प्रोसेस बाबतीत जर काही तुम्हाला काय असतील डाऊट असतील तर कमेंट सेक्शन आपला ऑलवेज ओपन आहे तुमच्यासाठी. त्या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करा. तो डाऊट जो काय असेल तो डाऊट तुमचा आपण क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला प्रोव्हाइड केली ती जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि अशाच प्रकारच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल जर तुम्हाला अजून व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो चॅनल आहे तो तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.